आदित्य ठाकरे आज पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आहेत। यावेळेस बोलताना त्यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय। जनतेच्या पैशांवर मुख्यमंत्री बर्फात मजा करत असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। मुख्यमंत्री तर दुसऱ्याच भलतीकडे फिरून येतात बर्फात। 28 तासात 40 कोटी 40 खोके खर्च करतात। यावेळी देखील आपण पाहिलं असेल, तिथे डॅव्हसला गेले आत्ताच 2 दिवसासाठी 1.5 दिवसासाठी डॅव्हसला गेलं। वराड निघालं डॅव्हसला, ते नाटक होतं ना, वराड निघालं लंडनला। किती लोकांनी पाहिलं ते नाटक? पाहिलं ना आपण सगळ्यांनी। तसं वराड निघालं डॅव्हसला। डॅव्हसला कोण कोण गेलंय? तर डॅव्हसला भरमसाठ पूर्ण विमान भरून 4-5 दलाल गेलेले आहेत, 5-6 मित्र घेऊन गेलेले आहेत, राजकीय काही लोक घेऊन गेलेले आहेत, पण एकही कामाचा माणूस नेलेला नाहीये। पण मूळ मुद्दा हा आहे की डॅव्हसला जाऊन ज्या लोकांना भेटले तिथे ते सगळे उद्योगपती आपल्याच राज्यातले। मग तुम्ही आमच्याच राज्यामध्ये, आमच्या पुण्यामध्ये असेल, आमच्या लोणावळ्यात असेल, जसं डॅव्हस हे लोणावळ्यापेक्षा छोटं गाव आहे, तर लोणावळ्यात करा, तळेगावमध्ये करा, मावळमध्ये कुठेतरी अशी मोठी एक चांगली परिषद घ्या जिथे जगभरातले उद्योगपती बोलवा आणि मॅग्नेटिक महाराष्ट्र करून तर दाखवा। जर आमच्या महाराष्ट्रात तुम्ही उद्योग सुरू केला असता तर किती वर्षात उद्योग तुम्ही सुरू करू शकला असतात? तर हे सांगितलं आदित्यजी, आम्ही 2 ते पावणे 3 वर्षात हा उद्योग पूर्णपणे सुरू केला असता। बोला आता तुम्ही गुजरातला गेलात तर किती वर्षात तुम्ही उद्योग सुरू करू शकाल? त्यांनी सांगितलं आदित्यजी, कमीत कमी 7 वर्ष लागतील पहिली वीट टाकायला आम्हाला। वेदांता फॉक्सकॉनचा आता प्रकल्प पूर्णपणे रद्द झालेला आहे, कारण फॉक्सकॉन ह्या कंपनीने सांगितलेलं आहे की गुजरातमध्ये आम्हाला प्रोडक्शन शक्य नाही, ढोलेरामध्ये आम्हाला प्रोडक्शन शक्य नाही, आम्ही ही पार्टनरशिप रद्द करत आहोत। आणि सेमीकंडक्टर चिपची जी कंपनी 1 लाख तरुण तरुणींना रोजगार देणार होती ती आता आपल्या देशातून निघून गेलेली आहे। नुकसान कोणाचं झालं मला तुम्ही सांगा? नुकसान महाराष्ट्रातच झालंच। देशभरातून जे तरुण तरुणी महाराष्ट्रात रोजगारासाठी येतात, स्वप्न घेऊन येतात की नोकरी मिळेल, त्यांचं तर झालंच। पण तसंच गुजरातमधूनही गेल्यानंतर पूर्ण देशाचं नुकसान झालेलं आहे, कारण जो उद्योग आपल्या राज्यात आला असता, आपल्या देशात आला असता, तो उद्योग आता देशातूनच बाहेर गेलेला आहे। नुकसान आपल्या देशाचं झालेलं आहे। मग खरं देशद्रोही कोण आहेत हे आपण आता ओळखायला पाहिजे।